पाहिली तर शुक्रवारी झालेली जी नवी मुंबई रबर बॉल प्रीमियर लीग मध्ये आज जे पाहिलं तर एक खूप चांगल्या क्वालिटीचं क्रिकेट प्रेक्षकांनी पाहिलं. तब्बल 2100 पेक्षा जास्त एक मॅच साठी ऑनलाईन प्रेक्षक होते आणि ट्रेंडिंग मध्ये देखील आज ही स्पर्धा होती. 11वे नंबर 58,000 प्रेक्षकांनी ही स्पर्धा पाहिली. तर अशाच अनेक स्पर्धा देखील आहेत आणि त्याचबरोबर कोमरा 11 चषक या स्पर्धेसाठी देखील अनेक प्रेक्षक आमच्यासोबत ऑनलाईन जुडलेत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. तर वेळ वाया घालू नका मित्रांनो प्लीज. आणि बेलापूर टीमला विनंती असेल आपला अतिरिक्त खेळाडू एक्स्ट्रा प्लेयर आमच्यापर्यंत पोहोचवा ही विनंती असेल. तर पावसाच्या सरीवर सरी आणि आज या स्पर्धेच्या निमित्तानं डीजे आदेश देखील आमच्या सोबत जोडला गेला त्याचं देखील कौतुक करतोय. कालच्या दिवशी मनीष डीजे देखील होता आणि अप्रतिम संगीताची रेलचेल मैफिल देखील आपल्याला ऐकायला मिळाली. काल पाहिलं तर राहुल शिरसाट यांची वाणी ऐकलीत. आज खास आग्रहास्तव संतोष म्हात्रे सँडी सरांना देखील या स्पर्धेसाठी आमंत्रित केले गेले आणि त्याने देखील कोमरा 11 चषक या स्पर्धेचा मान राखून आज त्यांनी उपस्थिती दाखवली. त्याबद्दल मी मनपूर्वक आभार मानतोय. त्याचबरोबर सकाळच्या सत्रात प्रवीण वंडुस्कर महाराज यांचे आवाज ऐकलेत आणि मी विघ्नेश वडवी आपल्या समोर रुजू होतो या स्पर्धेचं धावतं समालोचन करण्यासाठी. तर बेलापूर टीमचा एक्स्ट्रा प्लेयर आमच्यापर्यंत पोहोचवा. सिद्धू कोळी आणि साहिल दिवेकर आपण पाहू शकाल. पहिलाच बॉल व्हाईट बॉलचा इशारा मिलिंद वेटा कॅप्टन कोल. तन्वी 11 कोपरखेरणे टीम पहिला विजय संपादन केलाय. त्याचबरोबर आपण पाहू शकाल यावेळेस अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न केला होता पण यावेळेस लाईन अक्षरशः खराब. बॅक टू बॅक 2 चेंडू आतापर्यंत नकारमत पाहायला मिळत आहे. यज्ञेश हा इम्प्रेस केलाय. निलेश पाटील याचं देखील कौतुक करतोय. त्याने उभारलेला हा टीम आहे आणि यंग टॅलेंटला मात्र या संघात मध्ये समाविष्ट देखील केलाय. सिंगल कंप्लीट केली जाते. बॅट मधून पहिली धाव येते सिद्धेशच्या. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 3 या आकड्यावर. 3 धावा. पहिलं षटक इथे प्रगतीपथावर असताना तमाम पावसाच्या सरी या मैदानामध्ये कोसळत असताना रबर बॉल क्रिकेटचा वेगळा आविष्कार आहे. या रबर बॉल क्रिकेटमध्ये एक वेगळी मजा आणि वेगळा थ्रिल देखील पाहायला मिळतोय. ज्यावेळी क्षेत्ररक्षण करत असताना अनेक क्षेत्ररक्षक स्किट देखील होतात त्यामुळे प्रत्येक क्षणाला तुम्हाला चाणाक्ष राहावं लागतं या रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये. पुन्हा एकदा चांगला तेज तर्रार चेंडू गुडलेन स्पॉटवर चेंडू पडला. पावसामुळे चेंडू स्किट झाला आणि थेट जातोय कॅप्टन कूल निलेश पाटीलच्या हातात. निलेश पाटीलने देखील खूप चांगलं क्रिकेट खेळलंय आपल्या या गोठुली गावासाठी. पुन्हा एकदा चांगलं चेंडू पाहायला मिळते पण गॅदर करण्यात काहीसा अपयशी ठरतोय निलेश. तोपर्यंत बाईच्या स्वरूपात सिंगल मिळते. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 4 या आकड्यावर. 4 लॉस ऑफ 0 विकेट. पहिलं षटक इथे प्रगतीपथावर असताना अनेक यंग टॅलेंटला इथे संधी दिली आहे MS 11 गोठुलीच्या माध्यमातून. पुन्हा एकदा चांगली लाईन चांगली लेंथ कौतुक करेन या नन्या मुन्या गोलंदाजाचं. यज्ञेश काय गोलंदाजी. यज्ञेश पाटील खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत करतोय या पहिल्या षटकात. पहिल्या षटकाचा विचार केला तर आतापर्यंत 4 चेंडू पूर्ण झालेत आणि 4 चेंडूत फक्त 5 धावा खर्च केल्यात. इथे चांगला फटका आहे. चेंडू जातोय वाईडिश लॉंग ऑफ रिजन मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण रुणाल नारायण म्हात्रे या खेळाडूकडून. तोपर्यंत सिंगलवर समाधान मानावं लागेल. काहीशी इंजरी होते रुणालला. त्यामुळेच मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की प्रत्येक क्षणाला तुम्हाला तयार राहावं लागेल. चाणाक्ष राहावं लागेल आणि प्रत्येक खेळाडूला देखील एक विनंती असेल की रबर बॉल क्रीडा स्पर्धा खेळत असताना स्वतःची काळजी घेणं तितकंच महत्वाचं आहे.
पुन्हा एकदा जाऊया पूर्ण मॅच कडे. यज्ञेश गोलंदाजी मार्कवर या षटकातील अखेरचा चेंडू. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 6 या आकड्यावर. यावेळेस बॅटची टॉपेज लागली होती आणि चेंडू जातोय सरळ घोषित क्षेत्रात. सिंगल मिळते. षटक क्रमांक संपलं गेलं पहिलं. अतिशय चांगली गोलंदाजी. फक्त धावा खर्च केल्या, 7 धावा खर्च केल्यात. पहिलं षटक 7 धावा बिनगडी बाद. प्रियदर्शिनी बेलापूर डीजे. ज्याप्रमाणे क्रिकेटने अक्षरशः वेड लावले त्याचप्रमाणे या गीताने देखील अखंड महाराष्ट्राला अक्षरशः वेड लावलाय. राजू पाटील मनसेचे एकमेव आमदार, त्यांच्यावर हे लिहिलेलं गीत, गायलेलं गीत परमेश माळवी यांच्या आवाजात आपण ऐकलेत. अनेक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये, अनेक इव्हेंट्स मध्ये हे गाणं नक्की लावलं जातं, कारण की तरुणांच्या मनात ह्या गाण्याने मात्र जागा केली गेली आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होते. स्वराज. पहिला बॉल, मोठा फटका लगोला जातोय. टायमिंग चुकलं, एलिव्हेशनची कमतरता आणि फलंदाज साहिल दिवेकर तंबूच्या आश्रयाला परतलाय. पहिला हादरा, पहिल्या विकेटचा पतन. फलंदाज साहिल बाद. पहिल्याच बॉलवर स्वराज या गोलंदाजाला मिळते सफलता. नवीन आलेला फलंदाज ऋषी म्हात्रे. पहिल्याच बॉलवर मोठा फटका लगोला जातोय. टायमिंग देखील चुकला गेलाय. बॅक टू बॅक 2 बॉलवर 2 मोठ्या सफलता मिळते. सिद्धेशला देखील परतावं लागेल. स्वराजला मिळते 2 चेंडूवर 2 मोठ्या सफलता. दुरून आईलोय दर्शन घेवाला, आई तुझा मिले करू. दुरून आईलोय दर्शन घेवाला, आई तुझा मिले करू. हे दिसतय सुंदर फार ग आई मला कारल्याचा डोंगर. दिसतय सुंदर फार ग आई मला कारल्याचा डोंगर. दिसतय सुंदर फार ग आई मला. नवीन फलंदाज या बेलापूर टीमचा एक स्टार खेळाडू कौस्तुभ म्हात्रे फलंदाजीसाठी येतोय. अग्रिकुळी प्रीमियर लीग या टीमच्या माध्यमातून देखील ॲज अ आयकॉन प्लेअर म्हणून आपण याला पाहिलं. टॅलेंटेड क्रिकेटर आहे आणि टीमचा पाठीचा कणा आहे. हॅट्रिक बॉल साठी फेस करेल ऋषी. इथे सन्मान दिला झालाय. चांगलं क्रिकेट आपण पाहू शकाल. सिंगल कंप्लीट केली जाते. सिंगलला डबल मध्ये देखील कन्वर्ट केलं गेलंय. रनिंग बिटवीन द विकेट अप्रतिम पाहायला मिळते. म्हणूनच कौस्तुभ म्हात्रे हा खेळाडू ओळखला जातो. 2 धावा टीमच्या स्कोरबोर्ड मध्ये ऍड केल्या जातात. टीमची धावसंख्या 9, लॉस ऑफ 2 विकेट. स्वराज प्रल्हाद म्हात्रे, लेजंड क्रिकेटर प्रल्हाद म्हात्रे यांचा सुपुत्र आणि ज्या वडिलांच्या प्रमाणे याने देखील गोठ्युली गावासाठी मागच्या 2 वर्षात काही कमालीची गोलंदाजी आणि फलंदाजी केली आहे. यावेळेस मात्र दिशाहीन गोलंदाजी. पंच मिलिंद वेटा यांचा इशारा येतोय. व्हाईट बॉल आणि व्हाईट बॉलच्या साह्याने टीमची धावसंख्या डबल फिगर मध्ये जाते. 10 धावा धाव फलकावर जाऊन पोहोचते. दुसरं षटक इथे प्रगतीपत्र असताना आपण पाहू शकाल 4 षटकांची लढत आहे. यावेळेस मात्र खोलवर टप्प्याचा अक्षरशः काढून काढलाय. ऑल ऑन द ग्रास चेंडू जातोय. पुन्हा एकदा चांगलं रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल कौस्तुभ म्हात्रे. त्याचबरोबर फलंदाज ऋषी म्हात्रेच्या माध्यमातून 2 धावाने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 12 या आकड्यावर. 12 लॉस ऑफ 2 विकेट. 2 गडी बाद 12 धावा. पुन्हा एकदा चांगली लाईन, चांगली लेंथ चकडून ठेवलाय. खोलवर टप्प्याची गोलंदाजी, अचूक टप्प्याची गोलंदाजी.
या MS11 गोठवलीने खूप चांगल्या यंगस्टारला संधी दिली आहे. पहिलं षटक यज्ञेशने हाताळलं, खूप चांगलं षटक टाकलं. स्वराज प्रल्हाद म्हात्रे हा गोलंदाज देखील इम्प्रेस करतोय. राकेश प्रतिष्ठान पुन्हा एकदा बॅट स्किट झालीये. मागच्या मॅच मध्ये सतीश सणेशच्या हातून देखील अशाच पद्धतीने बॅट स्किट झाली होती. यावेळेस मात्र ऋषीच्या माध्यमातून देखील ते चित्र पाहायला मिळते. रबर बॉल क्रिकेटची ही जादू आहे. षटक क्रमांक संपला गेले. दुसरं 2 षटकांचा खेळ इथे संपला. टीमची धावसंख्या 2 गडी बाद 12 धावा. 6च्या आस्किंग रनने आतापर्यंत धावसंख्या उभारली आहे. अजूनही 12 चेंडू बाकी आहेत. बघूया किती टार्गेट सेट करेल. तोपर्यंत ऐकू एक मधुर गीत डीजे मास्तरांच्या माध्यमातून. भक्त येते ग भेटाया आई तुझ्याच गाठा. सारी मानी रक्त शिवराई एकच आवाज हृदय. सारी मानी रक्त शिवराई एकच आवाज हृदय. एक वीरा एक वीरा एक वीरा मुझे आई. आगरी समाजाची आराध्य देवता आई एकवीराला देखील वंदन केलं जातं डीजे मास्तरांच्या माध्यमातून. पुढचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर रवी जाधव गोलंदाजीसाठी येतोय. पहिल्याच बॉलवर चांगला फटका आहे. चेंडू जातोय वाईडिश लॉंग ऑफ रिजन मध्ये. दणदण करत सीमारेषा पार. कौस्तुभ मात्रेच्या बॅट मधून निघतोय. पहिला मोठा चौकार. 4 धावा. तर पहिल्याच बॉलवर 4 धावांनी आपलं खातं उघडतोय. गरज आहे या मॅच मध्ये चांगलं टार्गेट सेट करण्याची, कारण की याच राकेश प्रतिष्ठान टीम अनेक वर्ष या मैदानावर सराव करतोय. या मैदानाचा खडा ना खडा या राकेश प्रतिष्ठान गोठिवली टीमला माहिती आहे. त्यामुळेच मोठं टार्गेट सेट करावं लागेल या मॅच मध्ये. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर रवी येईल. उसळी घेणारा चेंडू होता. पंचांचा इशारा काय येईल? वाईड बॉल. अव्वंतर धावसंख्येने वाढ. धावसंख्येला आकार येताना 17 धावा धाव फलकावर लागलेत. रवी जाधव गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. आणि सूरज म्हात्रे काका यांचं देखील आगमन झालंय. दुपारच्या सत्रात त्यांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस स्विंग एन मिस सुरेख गोलंदाजी. यष्ट्यांच्या मागे चूक करताना निलेश डायरेक्ट हिट. इथे मात्र सिंगल नव्हती, तिकडे 2 धावा मोजल्या गेल्यात. आणि खऱ्या अर्थानं वाईट बॉल देखील घोषित केल्या. वाईट +2 म्हणजेच बाय 1 गेट 2 फ्री, म्हणजे 3 धावा इथे बोनसच्या सुरुवात मिळतात. 20 धावा. कौतुक करेन बेलापूर टीमचं, कारण की बेलापूर टीमच्या माध्यमातून एक चौकार लागला गेला तरी देखील दुहेरी एकेरी धाव घेतल्या गेल्यात. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट या दोन्ही फलंदाजांमध्ये पाहायला मिळालं. कौस्तुभ म्हात्रे डेंजरस मॅन. यावेळेस मोठा फटका. टायमिंग चुकला गेलाय आणि झेल देखील सुटलाय. इथे झेल सुटलाय कौस्तुभ म्हात्रे सारख्या विस्फोटक फलंदाजाचा. आणि काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये? तर 2 धावा कंप्लीट केल्या जातात. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 22. 22 लॉस ऑफ 2 विकेट. 2 षटक आतापर्यंत संपलाय आणि 2 चेंडूचा खेळ देखील आतापर्यंत संपलाय. यावेळेस बॉलर बॅक ड्राईव्ह समोरच्या दिशेने चांगला स्ट्रोक. सिंगल कंप्लीट केली जाते. दुसरी धाव घेण्याचा कुठलाही प्रयत्न केला गेला नाहीये. मात्र सिंगलवर समाधान मानावं लागेल. कॅल्क्युलेटेड क्रिकेट खेळलं जात आहे प्रियदर्शनी बेलापूरच्या माध्यमातून. कौस्तुभ म्हात्रे त्याचबरोबर ऋषी म्हात्रे, चांगली पार्टनरशिप आतापर्यंत पाहायला मिळाली. सिद्धेश आणि साहिल दिवेकर लवकर परतल्यानंतर दोन्ही खेळाडूंनी मात्र डाव सावरलाय प्रियदर्शनी बेलापूर टीम कडून. यावेळेस चांगला स्ट्रोक आहे. चेंडू जातोय एक्स्ट्रा कव्हर भेदून सीमारेषे पलीकडे. 4 धावांसाठी सुरेख फटका ऋषीच्या बॅट मधून निघतोय. खणखणीत दणदणी चौकार. 4 धावा.
खूप चांगलं गीत आदेशच्या माध्यमातून आपण ऐकलं. पुन्हा एकदा जातो मॅच कडे. यावेळेस पुन्हा एकदा स्ट्रोक चांगला आहे, टायमिंग देखील तितकंच चांगलं. चेंडू जातोय वाईड इश लॉंग ऑफच्या डोक्यावरून. फलंदाज ऋषी म्हात्रेच्या बॅट मधून येतोय क्रॅकिंग षटकार. चेंडू सीमारेषा बाहेर. 6 धावा. व्हॉट अ बॅटिंग, मॅग्निफिसंट बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते इथे ऋषी म्हात्रेच्या माध्यमातून. टीमची धावसंख्या आकार येताना दिसते 33. ज्या धावसंख्येसाठी झगडत होता तो मात्र प्रियदर्शनी आता भरारी घेत असताना आणि त्याचं कौतुक करेन नन्ना मुन्ना ऋषी म्हात्रेच्या माध्यमातून. त्याला साथ लाभली कॅप्टनची, ते म्हणजेच कौस्तुभ म्हात्रेच्या माध्यमातून. या षटकातील अखेरचा चेंडू गोलंदाजी मार्कवर रवी जाधव. या षटकात काहीसा मागणा ठरतोय. स्ट्राईक एंडवर ऋषी म्हात्रे. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर लगवला गेलाय. लाजवाब इथे एफर्ट्स म्हणावं लागेल. कौतुक करेन क्षेत्ररक्षकाचं मयुरेश. काय एफर्ट्स, या एकदा एफर्ट्स एकदा टाळ्या झाल्या पाहिजे. व्हॉट अ एफर्ट, सुरेख एफर्ट्स केलाय. षटक क्रमांक संपला गेलाय. तिसरं 3 षटकांचा इथे संपला गेलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 35. अजूनही एक षटक आहे. बघूया किती टार्गेट सेट केलं जाईल. तोपर्यंत माहोल बदलतं संगीत, मनाला प्रफुल्लित करतं संगीत, मन तल्लीन करतं संगीत. म्युझिक ब्रेक घेऊया आणि पुन्हा एकदा येऊया. युग यू आय हवा हवा. देखील तितकीच महत्वाची आहे. पुन्हा एकदा जातोय मॅच कडे. अखेरचं षटक हाताळण्यासाठी प्रशांत येतोय. स्लॉगरचं षटक. स्ट्राईक एंडवर कॅप्टन कौस्तुभ म्हात्रे. पहिला बॉल इथे आउटसाइड ऑफ स्टंप. पंचांचा इशारा येते व्हाईट बॉल. टीमची धावसंख्या अवांतराने वाढते 36. 36 धावा. ज्या धावांसाठी संघर्ष करत होता टीम, त्या धावांचा आता पाऊस पडताना त्याचं कौतुक करीन ऋषी म्हात्रे. चेंज ऑफ पेस. इथे मात्र शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न केला होता, पण इथे सॉफ्ट डिसमिसल म्हणावं लागेल. कौस्तुभ म्हात्रेच्या खेळीचा अंत होतोय. फलंदाज क्रमांक बाद होतोय 3रा. 3 गडी बाद. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 36 या आकड्यावर. टीजे प्लीज. यस, न्यू कॅन्डिडेट सिद्धेश टोळे. फलंदाजी जे येतोय ऋषी म्हात्रे आपल्या टीम साठी महत्वपूर्ण इनिंग करतोय. यावेळेस पुन्हा एकदा बॅट हातातून स्किट होतोय. पंचांचा इशारा काय येईल? यस, वाईट बॉल. टीमची धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचते तब्बल 37. 37 धावा धावफलकावर लागतात. आतापर्यंत ऋषीच्या बॅट मधून 7 चेंडू 16 धावांची एक छोटी होईना चांगली इनिंग करताना दिसतोय. अजून या इनिंगचे 5-6 चेंडू शिल्लक आहेत. टीमची धावसंख्या 37 वर जाऊन पोहोचते. धावसंख्येला आकार येताना पावसाच्या सरीवर सरी पडत असताना आता मात्र पावसाने काहीशी विश्रांती घेतली आहे. त्याचा फायदा बॅटिंग करत असलेल्या टीमला होतो की काय? इथे चांगली लाईन, चांगली लेंथ, पण दिशाहीन गोलंदाजी. मिलिंद वेटा यांचा इशारा येतोय बॅक टू बॅक 2 बॉलवर. इथे काहीसा नाराजी व्यक्त केले निलेश पाटीलने. आणि एष्ट्यांच्या मागे निलेश पाटील या टीमचा पाठीचा कणा देखील आहे. MS11 गोठिलिओ असेल
राकेश प्रतिष्ठान गोठिवली असेल, या सर्व टीमचा ती झटत असणारा निलेश मात्र या मॅच मध्ये काहीसा नाराज दिसतोय. यावेळी आडव्या बॅटने चेंडू जातोय. लॉंग ऑन रिझन मध्ये सिंगल मिळते, सिंगलला देखील कन्वर्ट केलं जातंय डबल मध्ये. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. आतापर्यंत एकेरी दुहेरीचा खेळ ऋषी म्हात्रेच्या माध्यमातून पाहायला मिळाला. टीमची धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचते 40 या आकड्यावर. अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. तर 4 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. यावेळेस फटका फसला. टॉप एज चेंडू हवेत आहे, त्या खाली रुणाल आहे आणि चांगला झेल ऋषी म्हात्रेच्या खेळीचा अंत होतोय. फलंदाज क्रमांक 4 तंबूच्या आश्रयाला परततोय 40 या आकड्यावर. यस, 4 गडी बाद. टीमची धावसंख्या आतापर्यंत 40 वर जाऊन पोहोचते. नवीन फलंदाज स्वप्नीलच्या बॅट मधून एक सिंगल येते. सिंगलला डबल मध्ये देखील कन्वर्ट केले गेले. टीमची धावसंख्या 2 ने पुढे सरकते. चांगला रनिंग बिटवीन द विकेट सँडी सर पाहायला मिळाली. षटकार चौकार आले, त्याचबरोबर एकेरी दुहेरीचं क्रिकेट देखील आहे. कौतुक करेन रनिंग बिटवीन द विकेटचा. अशा धाव घेणं गरजेचं आहे. एकेरीचं धाव दुहेरीमध्ये परिवर्तन करतो, त्यावेळेस फिल्डिंग करणाऱ्या टीमला प्रेशर मध्ये आणण्याचं काम केलं गेलं. 42 धावा स्कोरबोर्डवर जाऊन पोहोचते. अजूनही या इनिंगच्या 2 चेंडू शिल्लक. आणि बॅटने बॅटची इनर एज लागली ते चेंडू जातोय घोषित क्षेत्रात. तोपर्यंत मिळते सिंगल. चांगले षटक म्हणावं लागेल. या षटकात जरी नकारात्मक चेंडू टाकले गेले तर देखील आतापर्यंत जर धावांचा विचार केला तर 8 धावा खर्च केल्यात. अजूनही अखेरचा चेंडू शिल्लक आहे. प्रशांत गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. यावेळेस गती परिवर्तन केलं गेलंय आणि फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद होतोय. षटक क्रमांक संपला गेले. 4 षटकांचा खेळ ते संपलाय. 5 गडी बाद. टीमची धावसंख्या 43 वर जाऊन पोहोचते. 44 धावांचं आव्हान केलं गेलंय. इथे मात्र आपण पाहू शकाल प्रियदर्शिनी बेलापूर टीमने तर टॉस होईल. त्यानंतर मात्र आपण पुन्हा एकदा येऊया. ब्रेक नंतर पुन्हा एकदा मॅच कडे वळूया. डीजे प्लीज.
आज स्वराज मात्रे तंबूच्या आश्रयाला परतलाय. पहिलं षटक इथे संपलं गेलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फक्त धावा लागलेत 3 धावा आणि 1 गडी बाद. मॅजिक स्पेल म्हणावं लागेल स्वप्नीलचं. फक्त 3 धावा खर्च केल्यात. आता समीकरण असेल तो म्हणजेच 18 बॉल आणि 41 धावांची आवश्यकता आहे. नवीन गोलंदाज येतोय साहिल विनोद दिवेकर. लेजंड क्रिकेटर विनोद दिवेकर यांचा सुपुत्र आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून टेनिस क्रिकेट विश्वामध्ये देखील कमी वयात ज्याने क्रिकेटचा ठसा उमटवलाय असा साहिल दिवेकर यावेळीच गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. दुसरं षटक स्ट्राईक एंडवर कॅप्टन कूल निलेश पाटील. पहिलाच बॉल स्वॅंग केलाय. चेंडू जातोय स्क्वेअर लेग रीजन मध्ये. इथे मात्र सिंगल मिळते. सिंगल वर समाधान मानावं लागेल. एक्के दुक्के से कुछ नहीं होने वाला, कुछ बड़ा करना चाहिए और बड़े बड़े नाम ही बड़ा बड़ा काम करते हैं. असंच मोठं नाव आहे निलेश पाटील. MS11 गोठिवली राकेश प्रतिष्ठान या टीमचा पाठीचा कणा, बॅकबोन. पाहूया या मॅच मध्ये आपला एक्सपिरियन्स कामाला लावतोय की नाही. यावेळेस साखू टप्प्याचा चेंडू पुल केला जातोय. चांगला फटका. 2 क्षेत्ररक्षकांना भेदून चेंडू सीमा रेषा पार. 4 धावा. मस्ट नीडेड 4. तर एक चांगला स्ट्रोक निलेश पाटीलच्या बॅट मधून टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 8 या आकड्यावर. दुसरं षटक येथे प्रगतीपथावर असताना इथे चांगली गोलंदाजी, लाजबाब गोलंदाजी. काय कमबॅक, टीट फॉर टॅट, जसा तसं उत्तर. इथे एक्सपिरियन्स मॅन निलेश पाटीलला यंग रायझिंग स्टार साहिल दिवेकरच्या माध्यमातून डॉट बॉल. यावेळेस फुलर लेनचा चेंडू. अशी गोलंदाजी जर तुम्ही निलेश पाटीलला कराल तर त्याचा भूदंड नक्कीच 6 किंवा 4 ने भरावा लागेल. मिड विकेटच्या डोक्यावरून ब्रँडेड षटकार. चेंडू सीमारेषा पार. 6 धावा. त्याचं नाव आहे ज्याने या चेंडूवर षटकार लगवला गेला. पहिल्या षटकामध्ये संघर्ष केला होता. पहिल्या षटकामध्ये झुंजत होता. पहिल्या षटकामध्येच जो स्ट्रगल करत होता. म्हणूनच संघर्षाच्याच कठीण खडकाखाली यशाच्या पाण्याचा झरा असतो. त्याच पाण्याच्या झऱ्याच्या माध्यमातून एक षटकार देखील लगवला गेलाय निलेश पाटीलच्या बॅटमधून. पुन्हा एकदा एक तेरी तो एक मेरी असंच काहीतरी दिसतंय. तू जरी एक्सपिरियन्स असेल तर माझं नाव साहिल विनोद दिवेकर आहे. निलेश पाटीलच्या केळीचा अंत. फलंदाज तंबूच्या आश्रयाला परतलाय. पहिला दुसरा आदरा. दुसरा फलंदाज बॅक टू पॅव्हिलियन. व्हॉट अ संगीत, काय गीत. आज दुपारच्या सत्रात देखील प्रत्येक प्रेक्षकांना पाय थिरकायला लावणारं संगीत आदेश म्हात्रे डीजेच्या माध्यमातून ऐकायला मिळते. म्हणूनच
नवी मुंबईत नाही तर अखंड रायगड परिसर अक्षरशः पिंजून काढलाय या आदेश मात्रेने. जाऊया पुन्हा एकदा बॅक टू क्रिकेट. पुन्हा एकदा मॅच कडे वळूया. निलेश परतलाय, कॅप्टन परतलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 14 धावा. साहिल दिवेकरला मिळते मोठी सफलता. आता मात्र या षटकातील अजून एक चेंडू शिल्लक आहे. 14 धावा म्हणजेच 13 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता आहे. कश्मकश, रोमांस आणि रोमांच इथे चालू राहणार आहे, कारण की ही आहे रबर बॉल क्रिकेटची घमासान, रबर बॉल क्रिकेटचा संग्राम, रबर बॉल क्रिकेटचा रणधुमाळी आपल्याला पाहायला मिळेल. न्यू कॅन्डिडेट मयूर पाटील, मयुरेश पाटील, एक टॅलेंटेड डावखोरा फलंदाज. यावेळेस पुल केला जातोय, चांगला स्ट्रोक आहे. चेंडू जातोय ऑन साइडला, सिंगल मिळते. पुन्हा एकदा मात्र एका धावावर समाधान मानावं लागेल. षटक क्रमांक संपला गेले. दुसरं 2 खेळ इथे संपला गेलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 15. 15 धावा, 2 गडी बाद. आता मात्र चेंडू आणि तब्बल 29 धावांची आवश्यकता आहे. जिथे षटकामध्ये 11ची सरासरी होती, इथे मात्र 14.5 सरासरीने धावसंख्या उभारायची आहे. पाहूया या मॅच मध्ये काय होतंय. तोपर्यंत ऐका डीजे मास्टर आदेशच्या माध्यमातून एक मधुर गीत. तर 2 षटकांचा केस संपला गेलाय. टीमची धावसंख्या 15. 12 बॉल 29 धावांची आवश्यकता. स्ट्राइक एंडवर आहे मयुरेश दिगंबर पाटील, फलंदाजीसाठी येतोय. नवीन गोलंदाज सिद्धू टोळे गोलंदाजी मार्कवर. अतिशय महत्वाचं षटक असेल. या सिद्धू कोळी गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. आपण पाहू शकाल गोलंदाजी करत असताना काहीसा स्किट होतोय, त्यामुळेच काहीतरी थांबवण्यात आलंय. आपण पाहतोय पावसाच्या सरी मात्र इथे थांबल्यात, पण धावा इथे मात्र थांबताना पाहायला मिळाला. निलेशच्या बॅटमधून 2 मोठे फटके आले, मात्र आता चांगली बॅटिंग करावी लागेल. ते तर्रार बीट करून गेलाय भन्नाट वेगाने. इथे सिद्धेश कोळीच्या माध्यमातून मयुरेश पाटील हा गोलंदाज देखील आहे. थर्ड अंपायरची भूमिका, जे ऑन फील्ड अंपायर आहेत, तुम्हाला पूर्ण अधिकार असतील, डिसिजन तुम्ही देऊ शकता, असं आयोजकांच्या वतीने देखील कळवण्यात येतोय. आता मात्र समीकरण असेल 11 बॉल 29 धावांची आवश्यकता. इथे मोठा फटका, टॉप एज, चेंडू हवेत आहे. टायमिंग इथे चुकला गेलाय आणि फलंदाजाला परतावं लागेल. मयुरेश पाटील तंबूच्या आश्रयाला परतलाय. तिसरा आदरा, तिसऱ्या विकेटचं पतन. आपण पाहू शकाल मयूर परतल्यानंतर मात्र नवीन फलंदाज प्रमोद चौधरी, अजून एक एक्सपिरियन्स मॅन स्ट्राइकवर. आपण पाहू शकाल रुणाल नारायण म्हात्रे, लेजेंड क्रिकेटर नारायण म्हात्रे, ज्या लेजेंड क्रिकेटरने आज जर पाहिलं तर गोठिली गावासाठी खूप चांगलं योगदान दिलंय. 40+ क्रिकेट असो, यंग क्रिकेट असो किंवा या गोठिली गावातलं कुठलंही आयोजन असेल, त्यासाठी सिंहाचा वाटा नेहमीच नारायण म्हात्रे यांचा पाहायला मिळतोय. एक चांगला क्रिकेटर, तितकाच चांगला माणूस. त्याचा सुपुत्र रुणाल नारायण म्हात्रे स्ट्राइक खिंडवर आहे. दर्जेदार क्रिकेटर आहे. पुन्हा एकदा गोलंदाजसाठी गोलंदाज सज्ज झालाय. पहिल्याच बॉलवर इथे मोठा फटका लगोला जातोय. क्षेत्ररक्षक त्याच्या खाली येईल,
प्रयत्न चांगला आहे मात्र चेंडू सीमा रेषे पलीकडे रुणालच्या बॅट मधून येतोय. मस्ट नीडेड फोर, चौकार. तर चांगला फटका रुणालच्या बॅट मधून येतो. टीमची धाव संख्या जाऊन पोहोचते 19 आकड्यावर. अजूनही जर पाहिलं तर 25 धावांची आवश्यकता ही मॅच जिंकण्यासाठी. 9 चेंडू 25 धावा. यावेळेस चेंडू मात्र शरीराचा वेध घेणारा चेंडू होता, चाकून गेलाय. चांगला कमबॅक सिद्धेशच्या माध्यमातून. सिद्धेश कोळी चांगली गोलंदाजी करतोय. 1 धावावर समाधान मानावं लागेल. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. तर या मॅच मध्ये चांगली बॅटिंग, इथे चांगली गोलंदाजी पाहायला मिळते प्रियदर्शनी बेलापूर टीमच्या माध्यमातून. यावेळेस फुलरलेनचा चेंडू टॉप आहे. चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक त्याच्या खाली आणि झेल देखील लाजबाब सिद्धेश कोळीच्या माध्यमातून. फलंदाज बाद होतोय. प्रमोद चौधरी तंबूच्या आश्रयाला परतलाय. आता मात्र संकटाचे दाट सावट राकेश प्रतिष्ठान गोठविली टीमच्या डगआउट मध्ये आहे. पण अजूनही रुणाल सारखे फलंदाज आहे, यज्ञेश सारखे फलंदाज आहे. अजूनही क्षमता आहे. पाहूया ही क्षमता या मॅच मध्ये एक्झिक्यूट होते की नाही. तोपर्यंत असं म्हटलं जातं दुःखावर फुंकर मारण्याचं काम जर कोणी करत असेल तर संगीत करतं. ऐकू एक मधुर गीत डीजे आदेशच्या माध्यमातून. Ball 24 require. यावेळेस लाईन चांगली, लेन चांगली. आता मात्र हे आव्हान अवघड होताना पाहायला मिळेल. 6 बॉल 24 धावांची आवश्यकता. हे मॅच मात्र आपल्याला अवघड होताना पाहायला मिळते. पण क्रिकेट हा अनिश्चितताने भरलेला खेळ आहे. या क्रिकेटमध्ये कधी काय होईल याचा नेम नाही. त्यासाठी आपण या मॅच मध्ये थांबावं लागेल, पाहावं लागेल या 6 चेंडू मध्ये काय होतंय. तोपर्यंत एक संगीतमय वातावरण करण्यासाठी मी आमंत्रित करतोय डीजे ला आणि ऐकू एक मधुर गीत डीजे मास्तरांच्या माध्यमातून. ज्या साहिल दिवेकरचा उल्लेख आपण केला होता त्यांचेच पिताश्री विनोद दिवेकर या मैदानामध्ये एक मुलाने मात्र दुसरं षटक हाताळलं. पण यावेळेस मात्र स्लॉगरचं षटक हाताळण्यासाठी वडील येतोय. एक्सपिरियन्स मॅन 40+ ही जादू या षटकामध्ये पाहायला मिळेल की यंग टॅलेंटेड फलंदाज यज्ञेश या 24 धावा या षटकामध्ये पूर्ण करेन. राकेश प्रतिष्ठान वर्सेस प्रियदर्शनी बेलापूर 6 चेंडू 24 धावांची आवश्यकता. क्रिकेटचा घमासान, क्रिकेटचा रणसंग्राम या मॅच मध्ये पाहायला मिळेल. 6 चेंडू 24 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येतोय विनोद दिवेकर. स्ट्राइक एंडवर आहे नन्ना मुन्ना यज्ञेश पाटील. 6 बॉल 24 धावांची आवश्यकता. पहिला बॉल अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न केला होता. इथे मात्र
धावचीच्या स्वरूपात बाद होतोय. पंचांचा इशारा येतोय. यस, इट इज व्हाईट बॉल. टीमला आवश्यकता असेल 6 बॉल आणि 23 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 23 धावा, 23 धावा 6 चेंडू. तू है वही आज बॉलवर मोठा फटका लगवला गेलाय. फटका चांगला. यस, किस्मत हमेशा बहादुरों का साथ देती है और इस बार किस्मत राकेश प्रतिष्ठान के साथ है. न हरता न थकता न थांबता प्रयत्न करणाऱ्या समोर कधी कधी नशीब ही थांबतं. त्यामुळे नशिबाची साथ मिळते टीम राकेश प्रतिष्ठानला. आता मात्र समीकरण आहे 5 बॉल आणि 19 धावांची आवश्यकता. 5 चेंडू 19 धावा. गोलंदाजी मार्कवर विनोद दिवेकर. यावेळेस फटका चांगला. ओ माय गॉड, इट्स बिग 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 षटकार. टाळ्यांचा गजर सांगून जातोय. ही जादू आहे नारायण म्हात्रेची. ही जादू आहे रुणाल नारायण म्हात्रेची. मॅच अजून ऑन आहे. मॅच मधून अजूनही जान आहे. जब तक टाइगर जिंदा है, जब तक रुणाल म्हात्रे या क्रीजवर आहे, अजूनही मॅच राकेश प्रतिष्ठानच्या हातात आहे. समीकरण असेल 4 बॉल 13 धावांची आवश्यकता. 4-13 मेरा या मॅच मध्ये काय होतंय हे नक्की पाहायला मिळेल. व्हॉट अ मॅच. 4 बॉल 13 धावांची आवश्यकता. प्रेशर मध्ये असेल प्रियदर्शनी बेलापूर टीम. प्रेशर मध्ये आहे विनोद दिवेकर. यावेळेस स्विंग इन मिस. व्हाईट बॉल. न्यूट्रल अंपायर कॅप्टन आपण पाहू शकाल मिलिंद वेटा यांच्या माध्यमातून या बॉलवर मिळते सिंगल. आता समीकरण आहे 4-12, 12-4. दबाव दबाव दबाव. प्रेशर. 4 चेंडू 12. येस, ज्युसी फुल टॉस. एक्झिक्यूट. मिड विकेट रिझन. टाळ्यांचा विस्फोटक आणि नारायण म्हात्रेच्या चेहऱ्यावर स्वीट स्माइल. व्हॉट अ शॉट. व्हॉट अ मॅच. मॅग्निफिसेंट बॅटिंग परफॉर्मन्स बाय मिस्टर रुणाल नारायण म्हात्रे. टीमची धावसंख्या आता मात्र समीकरण आहे 3 बॉल 6 धावांची आवश्यकता. अजूनही संधी आहे. अजूनही विश्वास आहे. आपण पाहू शकाल कौस्तुभ म्हात्रेला अजूनही विश्वास आहे. विनोद दिवेकरला आपल्या गोलंदाजीवर मात्र आत्मविश्वास वाढलाय राकेश प्रतिष्ठान गोठिली टीमचा. 3 बॉल 6 धावांची आवश्यकता. यावेळेस व्हाईट बॉल. चुका. या चुकांना अजिबात माफी नाहीये. व्हाईट +1. डी मार्ट मध्ये गेल्यानंतर एक प्रोडक्ट वर एक प्रोडक्ट फ्री मिळतं. तसंच फ्री मिळतंय. ओ माय गॉड, इट्स आउट ऑफ द पार्क. व्हॉट अ मॅच. व्हॉट अ परफॉर्मन्स. व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स बाय रुणाल म्हात्रे. सुपर डुपर परफॉर्मन्स. कॉंग्रॅच्युलेशन्स राकेश प्रतिष्ठान. हार्ड लक प्रियदर्शनी बेलापूर टीम. खूप चांगला खेळ केला. पुढच्या स्पर्धेसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. नेक्स्ट मॅच MS11 गोठिवली प्लस राकेश प्रतिष्ठान गोठिवली अगेन्स्ट आपण पाहू शकाल मिलिंद स्मृती. या दोन्ही टीमच्या कॅप्टनने टॉस साठी या आणि नेक्स्ट मॅच साठी ज्या आवाजाची मागणी आहे, ज्या आवाजाला एक वलय आहे, ज्या आवाजाला एक वय आहे, ज्या आवाजाला एक्सपिरियन्स आहे, ज्या आवाजाला धार आहे, ही धारदार आणि कापणारी आवाज म्हणजेच वन ओनली
लेजंड कॉमेंटेटर मिस्टर संतोष म्हात्रे सँडी सर. तोपर्यंत मी आपली रजा घेतोय. धन्यवाद.